नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य भाग्यश्री आणि मी वैद्य नमिता आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमध्ये आजचा दिवस आहे खास तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा. श्रीमती रश्मी सावंत यांचा एक प्रश्न आलाय. त्यांनी विचारलाय, ताजा आवळा रोज खाल्ला तर वातदोष वाढणार नाही ना? रश्मीताई, ताजा आवळा हे एक इतकं उत्तम फळ आणि परिपूर्ण रसायन आहे की त्यामुळे वात, पित्त आणि कफ हे तिन्ही दोष समत्वामध्ये राहण्यास मदत मिळते. आवळा चवीला आंबट असला तरी त्याचा अनुरस मधुर असतो, वीर्याने थंड असतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आवळा वयस्थापन करणारा, म्हणजे वय वाढलं तरी शरीराची ताकद टिकून राहावी, ओल्ड एजच्या मागोमाग येणारे त्रास प्रिव्हेंट व्हावेत यासाठी मदत करणारा असतो. हिवाळ्यामध्ये अग्नीची ताकद वाढलेली असताना ताजे आवळे मिळणं हे जणू निसर्गाने आपल्याला दिलेलं एक वरदानच असतं. त्यामुळे रोज एक आवळा खाणं हे आरोग्यासाठी उत्तम समजलं जातं. आरोग्यशाहीमध्ये एका एपिसोडमध्ये सांगितलेलं आवळ्याचं रसायन, ज्यात एका ताज्या आवळ्याचा रस, खडीसाखर, मध आणि तूप या 4 गोष्टी एकत्र कराव्या असतात. हे रसायन घरातले सर्वजण घेऊ शकतात. लहान मुलांना देताना याचं प्रमाण निम्म करता येतं आणि जर कोणाला मधुमेह असला तर खडीसाखरेचं प्रमाण कमी करता येतं किंवा खडीसाखरेशिवाय रसायन घेतलं तरी चालतं. इतर कोणत्याही रसायनाप्रमाणे आवळ्याचं हे रसायन सकाळी अनशापोटी घेणं चांगलं, परंतु एखाद्या दिवशी सकाळी जमलं नाही तर संध्याकाळी घेतलं तरी हरकत नाही. ताजा आवळा फक्त 4 महिनेच मिळतो, त्यामुळे त्यानंतर मोरावळा किंवा च्यवनप्राशच्या माध्यमातून रोज आवळा सेवन करणं आरोग्यासाठी चांगलं असतं. प्रेक्षक हो, तुम्हालाही जर प्रकृतीविषयी काही समस्या असेल तर ती तुम्ही आम्हाला स्क्रीनवरच्या नंबरवर विचारू शकता किंवा यूट्यूब, इंस्टाग्रामच्या कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. आपल्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी पाहत राहा आरोग्यशाही, लोकशाही मराठीवर.